नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री म्हणाले, कोण आदित्य ठाकरे? सुषमा अंधारे म्हणाल्या, तुमचे सुपुत्र ज्यांना चहा नाश्ता आणून देतात तेच. सिडकोत अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पथकाला नागरिकांची शिवीगाळ, धक्काबुक्की. मनपाच्या तक्रारीवरून 2 जणांविरोधात सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोण आदित्य ठाकरे असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र आदित्य तेच आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे ज्यूस आणि नाश्त्याची सोय करत होते, असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले. आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलं आहे, जे राज्यातले उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत वन आमने सामने चर्चा करावी. मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा. कोण आहे तो? त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना. पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे. पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत. तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी. आदित्य कोण आहे त्याला आमचे प्रवक्ते उत्तर देतात. नाही, कदाचित त्यांना माहिती नसेल. त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे की त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनीच सांगितलं की आदित्यजी कोण आहेत. आदित्यजी तेच आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे ज्यूस आणि नाश्त्याची व्यवस्था करून द्यायचं काम करत होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारासाठी भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते येत नसल्याचा प्रश्न विचारल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर कारण समोर करीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली आहे. प्रचाराला शिल्लक आहेत संभाजीनगरसाठी, मात्र अद्यापही भाजपच्या एकाही मोठ्या नेत्यांची सभा दिसत नाही आणि पुढे प्लॅन पण दिसत नाही. संभाजीनगरमध्येच असं का? कारण मोदींनी इतर ठिकाणी सभा घेतल्या, बाकी ठिकाणी मुख्यमंत्री तिकडे गेले, मात्र संभाजीनगरमध्ये भाजपचा उपमुख्यमंत्री सभा घेत आहेत, ना प्रदेशाध्यक्ष सभा घेत आहेत, ना इतर कुठलेही नेते सभा घेत आहेत. भाजपचे 2 वरिष्ठ नेते 10 तारखेला इकडे येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री येत आहेत. आणखीन एक ज्योतिराजे शिंदे सुद्धा येत आहेत. अनेक नेते येतात आणि प्रचाराचा हा जो दुराळा आहे तो मॅक्झिमम उत्तर प्रदेश या साईडला जास्त असल्यामुळे नेते या प्रचारात गुंतलेले आहेत. शक्य ते नेते इकडे येतील आणि त्यांच्या सभा सुद्धा होणार. काल शेजारी मोदींनी 3 सभा घेतल्या. काल दिवसभर मोदी होते. अमित शहा सुद्धा काल जालन्याला येऊन गेले. 50-100 किलोमीटरवर असताना दुराळात इथलं सगळं टायमिंग असतं. या टायमिंगनुसार सभा घेतल्या जातात. उद्या सुद्धा नरेंद्र मोदी नंदुरबारला आहेत, मुख्यमंत्री सुद्धा नंदुरबारला आहेत. याचा अर्थ असा होत नाही, जो ज्या ठिकाणी सभेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सभा घेतल्या जातात. तुम्हाला टाळताय असं वगैरे काही नाही? काही नाही. आमची सेट पक्की आहे. शरद पवारांच्या त्या भाकितानंतर वेगवेगळ्या बाजूने चर्चा सुरू झालेली आहे. असं म्हणतात की उद्या प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना किंवा पर्याय राहिलेला नाही आहे. शरद पवारांनी जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत अत्यंत गांभीर्यपूर्वक केलेलं आहे. आता काही दिवसातच शरद पवारचा गट काँग्रेसमध्ये जाणार हे पक्क झालेलं आहे. त्याचबरोबर उभाठ्या गटामध्ये सुद्धा आता कोण शिल्लक आहे हा जर प्रश्न पाहिला तर त्यांच्याकडे शिल्लक असं वळून जरी पाहिलं तर संजय राऊत शिवाय कुणी दिसत नाही. एकीकडे राईटला संजय राऊत दिसतो, लेफ्टला तो आदित्य दिसतो, चौथा माणूस कुठे आहे? म्हणून यांना सुद्धा आता विलीन होणं हा एकमेव त्यांच्यासमोर पर्याय आहे. तुम्ही असं म्हणत असाल तरी अजित पवार असं म्हणतायत की काही झालं तरी शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे त्याची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असं ते म्हणतात. विलीन होणार नाही, त्यांचा पदार धरून चालेल, बाकी काय.
बरं, एक अजित पवारांनी एक खत जातील आणि ते म्हणतात पदर घेऊन जातील. म्हणजे जरा नाही तर जातीलच. त्यांना आता पर्याय नाही. त्यांना आता भाजपचे दरवाजे बंद झालेले आहेत. त्यांना आता काँग्रेसशिवाय त्यांना पर्याय दुसरा दिसतही नाही आणि एकटं लढायची त्यांची ताकदही नाही. महानगरपालिकेमार्फत चिकलठाणा, पडेगाव व हर्सुल येथे घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले असून सदरील केंद्रांवर शहरात दैनंदिन उत्पत्ती होणारा कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. तर चिकलठाणा, पडेगाव व हर्सुल घनकचरा प्रक्रिया केंद्रांवर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. घनकचरा प्रक्रिया केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत असल्याने या ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशा वेळी अग्निशमन विभागाच्या फायर टेंडर्सद्वारे आग विझवण्यात येते, परंतु फायर टेंडर्स येऊन आग विझवण्यासाठी बराच वेळ लागतो व तोपर्यंत आग पसरून मोठी दुर्घटना होण्याची संभावना असते. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सदरील 3ही घनकचरा प्रक्रिया केंद्रांवर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी जाहीर निविदा मागून मे तिरुपती इलेक्ट्रिकल सेल्स अँड सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आली. एजन्सीमार्फत प्रत्येक घनकचरा प्रक्रिया केंद्रावर 100 HP क्षमतेचा एक मुख्य पंप, 15 HP क्षमतेचा एक जॉकी पंप व 100 BHP क्षमतेचा एक किर्लोस्कर डिझेल पंप तसेच 17 हायड्रंट व्हॉल्व व 14 वॉटर मॉनिटर अशी यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे. चिकलठाणा, पडेगाव व हर्सुल घनकचरा प्रक्रिया केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसवण्यासाठी एकूण रुपये 1,37,84,273 रुपये खर्च झालेला आहे. सद्यस्थितीत पडेगाव येथील काम पूर्ण झाले असून हर्सुल व चिकलठाणा येथील काम आगामी 20 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. आज पडेगाव घनकचरा प्रक्रिया केंद्रावर बसविण्यात आलेल्या कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचे व 3 नवीन टँकरचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर अभियंता AB देशमुख, उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदंड, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा?
समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। शिंदे गटाचे राजाबाजा दंगल करणारे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ हे हिंदूंच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। खासदार झाल्यावर जंजाळला जिल्ह्यातून तडीपार करेल, तसेच नामांतर विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात जाईल, असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान पत्रकार परिषदेत म्हणाले। देखिए, मैंने अभी बता दिया आपको कि लड़ाई चंद्रकांत खैरे में और मेरे में है। संदीपान भुमरे तीसरे नंबर पर रहेगा और ये दलाल चौथे नंबर पर रहेगा। जो खड़ा हुआ है दलाल है ना, मैं नाम लेना भी पसंद नहीं करता। इतने नीचे के आदमी का मैं नाम नहीं लेता। ले रहा ना, मैं संदीपान भुमरे का ले रहा, चंद्रकांत खैरे का ले रहा, शिंदे साहब का ले रहा, राजू जंजाड़ का ले रहा। जो लोग कैपेबल है उनका नाम लेता मैं, थर्ड क्लास लोगों के नाम नहीं लेता मैं। राजू जंजाड़ के बारे में आपने वक्तव्य किया अभी। हाँ, मैं चुन के आऊंगा तो उनको तड़ीपार करूंगा। वो क्यों, किस लिए? इसलिए कि उसने राजा बाजार में दंगल किया। दंगल करने के बाद में अभी हिंदुओं को जगा रहा है, हिंदुओं को एक जगह ला रहा है, हिंदुओं के लिए प्रचार कर रहा है और डोमिनेट करने का वो काम कर रहा है। इसलिए अगर मैं चुनकर आता हूं तो 2 साल उसको तड़ीपार करवाऊंगा, ये मेरा स्पष्ट बोलना है। अगर लोगों ने मुझे चुनकर दिया तो राजू जंजाड़ को 2 साल के लिए मैं तड़ीपार कराऊंगा, मेरा ऐसा स्पष्ट बोलना है। खासदार इम्तियाज जलील पे इतनी जहरी टीका क्यों? वो थर्ड क्लास आदमी है, वो उसके बारे में मैं बात भी नहीं करना चाहता। गहरी टीका मैं जहरी टीका करता भी नहीं। जो सच्चाई है वो लोगों के सामने रखता, प्रेस के सामने रखता, और उसका धंधा ही है सप्लायर करना। वो कॉलेज लाइफ से करता, मेरे छोटे भाई का क्लासमेट है वो। नामांतरावर आता काहीतरी सांगितलं आपण। नामांतर के लिए शिंदे सरकार का जो पालक मंत्री उसने प्रस्ताव डाला था और शिंदे सरकार ने उसको यहाँ पर भी जिला और डिस्ट्रिक्ट जो रुका हुआ था यहाँ पर उसको प्रस्ताव मंजूर किया। इसलिए शिंदे सरकार का भी मैं निषेध करता हूँ और शिंदे को भी हम बता देंगे कि सुप्रीम कोर्ट से हम जाके कैसा हम औरंगजेब रहमतुल्लाह अलैह का नाम जाने नहीं देंगे, औरंगजेब रहमतुल्लाह अलैह का नाम वापस ला के रहेंगे, ऐसा मैं बोलता हूँ। नामांतर रोखण्यासाठी कोण प्रयत्न केला? हाँ, नामांतर रोखण्यासाठी कोण? हम मुश्ताक अहमद ने किया, हमारे साथ नगर सेवक ने, हमने किया। उन्होंने तो 95 में किया था, लेकिन नामांतर जो हुआ इसके वजह से हुआ। इसने बार बार बोला कि तुम में हिम्मत है तो करके बताओ। मेरे बर्थ सर्टिफिकेट पे मेरा औरंगाबाद लिखा हुआ है, डेथ सर्टिफिकेट पे भी वो रहेगा। इन्होंने बार बार हैमरिंग किया, इन्हें चुनौती दिया, इसके लिए उन लोगों ने नाम चेंज किया। पोलीस अधीक्षक यांची सक्त कारवाईच्या अनुषंगाने बनावट गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व चोरटी विक्री करणारा सराईत आरोपी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करून 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैधरित्या बनावट गावठी हातभट्टीची दारूची निर्मिती, चोरटी विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध सक्त भूमिका घेऊन अशा गुन्ह्यातील आरोपीला एमपीडीए ऍक्ट खाली हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले। पोलीस ठाणे फरदापूर हद्दीतील इसम नामे सत्तार जाफर तडवी, वय 37 वर्ष, राहणार फरदापूर, तालुका सोयगाव, हा गुंडवृत्तीचा असून तो कायद्याला जुमानत नाही। तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून त्या दहशतीच्या जोरावर तो गावठी हातभट्टी दारूचा बेकायदेशीर धंदा चालवत होता। तसेच तो तयार करत असलेल्या बनावट गावठी हातभट्टीच्या दारूमध्ये कोणत्याही घटकाचे निश्चित प्रमाण नसल्याने अशी बनणारी दारू मानवी आरोग्यास घातक व धोकादायक ठरणारी असते। त्यामुळे फरदापूर तालुका सोयगाव व नजीकच्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते। स्थानिक गुन्हे शाखा व फरदापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता। यावरून दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी दिनांक 9 मे 2024 रोजी आरोपी सत्तार जाफर तडवी याच्या विरुद्ध एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला। त्यावरून त्याच दिनांक 9 मे 2024 रोजी स्थानबद्धतेचे आदेश सामील करून मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ उद्यान अंतर्गत फळबागेतील आंब्याच्या फळझाडांच्या फळांना करण्यात आलेल्या लिलावातून विद्यापीठाला 3,58,000 रुपये उत्पन्न मिळाले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ उद्यान अंतर्गत फळबागेतील 171 आंबा फळझाडांना बहार आलेला होता। आंबा फळझाडांच्या फळांचा जाहीर लिलाव करण्यात आला होता। सदरील आंबा फळांच्या लिलावातून विद्यापीठास
उत्पन्न रुपये 3,58,000 रुपये मिळाले आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे. आंब्याच्या विविध जातीच्या प्रकारामध्ये विद्यापीठ फळबागेत मुख्यतः केशर, लंगडा, हुर, हापूस इत्यादी प्रकारच्या आंबा फळांच्या जाती आहेत. आंबा फळांचा लिलाव देविदास सलामपुरे, न्यू पहाडसिंगपुरा यांनी घेतलाय. उद्यान विद्यावेता किशोर निर्मळ हे आहेत. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पदभार घेतल्यापासून अनेक वेळा फळबागांची पाहणी केली आहे. मॉर्निंग वॉकच्या वेळी दररोज ते संपूर्ण विद्यापीठाला राऊंड मारत असतात. जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध पक्ष संघटनेच्या नेत्यांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समिती 2024 यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे आठवडाभरापासून यानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये भव्य दुचाकी रॅली, ध्वजारोहण व पूजन सोहळा, भव्य रक्तदान शिबिर, मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर, सामूहिक रुद्रपठण यासह विविध कार्यक्रम करण्यात आले. तर चिकलठाणा येथील गोशाळेत गुरुवारी चारा वाटप कार्यक्रम करण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त टीव्ही सेंटर येथील विवेकानंद उद्यान येथे असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समितीच्या वतीने आकाशवाणी सिग्नल येथे देखील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले. सिडको यांसात बजरंग चौकात अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या इमारत निरीक्षक व पथकाला शिवीगाळ, धक्काबुक्की नागरिकांनी केल्याचा प्रकार घडला असून मनपाच्या तक्रारीनंतर 2 जणांविरोधात सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिडको बजरंग चौकातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करत इमारत निरीक्षक रवींद्र देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केला असल्याचा आरोप करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 2 जणांविरोधात अतिक्रमण विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर अडथळा निर्माण करून अनेक विक्रेते हातगाड्या लावत असल्याने या विरोधात सुद्धा कारवाई करण्याच्या हेतूने नाईट पथक सुरू करण्याचे नियोजन मनपा अतिक्रमण विभाग करत आहे. सध्या सिडको कॅनॉट मार्केट अशीच अतिक्रमित गाड्या हटवण्यात येत आहेत. गुरुवारी सायंकाळी मनपा उपायुक्त सविता सोनवणे यांनी सिडको बजरंग चौकात रस्त्यावर हातगाड्या लावल्या असल्याने त्या गाड्या हटवण्यात यावा म्हणून उपायुक्त सोनवणे यांनी इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांना तत्काळ बजरंग चौकात जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर इमारत निरीक्षक देसाई पथक घेऊन घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली पाणीपुरीची गाडी हटवत असताना जमाव जमा झाला. सदर गाड्या उचलण्यास विरोध करत त्यातील 2 युवकांनी रवींद्र देसाई यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केला असल्याचा आरोप इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांनी केला असून कारवाईला विरोध होत असल्याने वरिष्ठांना कळवले असता घटनास्थळी तत्काळ पोलीस स्टॉप आणि मनपा नागरी पथक व त्यांचे प्रमुख प्रमोद जाधव तिथे आले. तोपर्यंत ते लोक तिथून पळून गेले होते. इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या तक्रारीनंतर सिडको पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री म्हणाले कोण आदित्य ठाकरे. सुषमा अंधारे म्हणाल्या तुमचे सुपुत्र ज्यांना चहा नाश्ता आणून देतात तेच. सिडकोत अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पथकाला नागरिकांची शिवीगाळ, धक्काबुक्की. मनपाच्या तक्रारीवरून 2 जणांविरोधात सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.